तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी वर्षा, मी तुमचं माझ्या बीटी फॅमिली कट्टा या चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला तर माहीतच आहे की या आठवड्याच्या बुधवारी आम्ही सवतकडा धबधब्याला गेलेलो. तर मला फारसा असा व्हिडिओ करता आला नाही. अ, त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये मला त्या म्हणजे आमचा अनुभव म्हणजे सगळ्यांचा म्हणजे माझा असेल, तो मला सांगता आला नाही की कसं वाटलं तिथं जाऊन. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच सांगणार आहे की आमचा एक्सपिरियन्स कसा होता. तर आम्ही इथून तरी 6:15च्या दरम्यान सकाळी निघालेलो. माझ्या गावापासून अ, सवतकडा धबधबा म्हणजेच नित्तवडे, दोनडे, खेडगे या गावात हा सवतकडा धबधबा आहे. इथून तरी आम्हाला म्हणजे हा 36 किलोमीटर पडतो आणि कोल्हापूरपासून बघितलं गेलं तर 60 किलोमीटर पडतो. तर आमचा असा रूट होता की झुलपेवाडी, तिथून पिंपळगाव ते गारगोटी आणि गारगोटी ते नित्तवडे आणि नित्तवड्यानंतर सवतकडा धबधबा. म्हणजे नित्तवड्यामध्येच सवतकडा धबधबा आहे. तर असे आमच्या घरातील तिघेजण असतील. तसंच जरा आमच्या झुलपेवाडी गावापासून उत्तूर गाव आहे, तिथे माझा मावस भाऊ आहे, तिथून चौघंजण आलेले आहेत. भादवण गाव आहे, तिथून तिघंजण आलेले आहेत. माझ्या माहेरकडची अशी फॅमिली आम्ही 21 जण आम्ही 3 फोर व्हीलर घेऊन धबधब्याला गेलेलो, म्हणजे धबधबा बघण्यास. सवतकडा धबधबा असा एकच धबधबा नाही की आपल्याला एकूण 7 धबधबे तिथे बघायला मिळतात. पहिला आहे महाकाय, भीमकोंडा धबधबा, डुक्करकडा, जांभूळकडा धबधबा, मंडपीकडा धबधबा शेवटला आहे. तर आपल्याला सुरुवातीला सागवानी जंगल दिसतं. कारण आपल्याला जरा ट्रेकिंग त्या धबधब्यावर आपल्याला ट्रेकिंग पण होऊन जातं. झुलता पूल आहे, पण जास्त चालावं लागतं. तेवढी कपॅसिटी पाहिजे आपल्याला. पण निसर्गरम्य आहे, घनदाट जंगल आहे, अ, पाण्याचा खळखळ असेल, छान असं वातावरण आहे. तुम्हाला खूप खूप म्हणजे खूप आवडेल. असं निसर्गाच्या कुशीत बसलेलं खूप छान छान असे तुम्हाला धबधबे बघायला मिळतील. उंचावरून पडणारे म्हणजे मोठे धबधबे आहेत, थोडे छोटे म्हणजे असं मंडपीकडा, सवतकडा असेल, महाकाय धबधबा हे भरपूर उंचावून पडतात व छोटे छोटे धबधबे असे 7 धबधबे तुम्हाला बघायला मिळतात. तसेच तिथे स्लायडिंग केलेली आहे, ती मला खूप आवडली. पण लास्टला आहे ना तिथं म्हणजे कटड्याला जरा सेफ्टी पाहिजे, कारण जेव्हा आपण स्लायडिंग करून जातो तेव्हा आपण सरळ पुढे जातो. जरा म्हणजे तिथे मला जरा सेफ्टी हवी असं मला वाटतं. तुम्ही बघालच म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल. नाहीतर प्रत्यक्षात जेव्हा जाल तेव्हा कळेल तुम्हाला की स्लायडिंग वगैरे चांगलं आहे, पण लास्टला जरा तिथं कडेला जरा सेफ्टी पाहिजे आहे. नाहीतरी ओव्हरऑल खूप छान आहे. झुलता पूल आहे, जेवलिंगचं आहे, स्वच्छतागृह पण खूप 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 छान आहे. म्हणजे असं घाण वगैरे काय नाही, चांगलं सार्वजनिक असलं तरी चांगलं ठेवलेलं आहे. व आपल्याला कपडे चेंज करण्यासाठी चेंजिंग रूम आहे. व आपल्याला फोटो काढण्यासाठी वेगवेगळे असं चित्र वगैरे आहेत. म्हणजे आलव, सवतकडा धबधबा असेल, फुलपाखराचं एक असं छान लोगो टाईप असं हे केलेलं आहे. तिथं बसायला म्हणजे फोटो सेशनला पण खूप छान आहे. तुम्हाला खूप आवडेल, तुम्ही जाऊन बघा, तुम्हालाही खूप आवडेल. आपल्या फॅमिलीसोबत असेल, आपल्या मित्रांसोबत जाऊन नक्की विजिट करा, तुम्हालाही खूप खूप आवडेल. आणि ओव्हरऑल मला सवतकडा धबधब्याला म्हणजे सवतकड्याला जाऊन खूप छान वाटलेलं आहे. तुम्हीही नक्की विजिट करा आणि तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा.
तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.